तर मंडळी आजच्या दिवसाची सुरुवात आपली झालेली आहे. आपली भाजी कंपनी तयार झालेली आहे आणि मला एका ब्रँडचा प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा होता. पण काय करायचं, ही मंडळी आली म्हणजे कामात चिंता लागत नाही किंवा ते काम सुद्धा करू देत नाही. आता व्हिडिओ शूट करणार होतो म्हणजे करतच होतो, तेवढ्यात मामू तुझ्या जवळ यायचे, तुझ्या जवळ बसायचे. मग इकडे चेअर दिली भाचे साहेबांना, आता बसलाय मी व्हिडिओ शूट करतो. शांत बसायचं. कसं बसायचं, हाताची गडी तोंडाला, कसं कसं बस. माझे व्हिडिओ घ्यायला आपण कुठं जाऊ, गोदाबागमध्ये फिरायला. रात्री व्हिडिओ शूट करायचा होता, परंतु प्रॉब्लेम असा झाला, ही मंडळी आलेली होती आणि ही मला कामच करू दे नाही. त्यामुळे मग रात्री काही शूट केला नाही. आता सकाळमध्ये शूट करतो, एडिट करतो, त्यांना पाठवतो आणि यांना मग बाहेर फिरायला घेऊन जातो. आपला जर व्हिडिओ शूट झालाय आता, परंतु हा चिमण्या म्हणे मला पण शूट करायचा आहे. आता त्याला माईक दिलेला आहे, कॅमेरा स्टार्ट करतो. काय बोलायचे ते बोलणार, पोय बोलणार. मछली जल रानी, मच्छी जबकि रानी है, दीवार उसका पानी है, हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी, सारा पानी पी जाएगी. आता अजून कोणती पोय येते तुला? कोणती आहे? स्कूलमध्ये जातो ना तू, मग टीचर कोणती कोणती पोएम शिकवते? चंदना. हा बरं. आता ही चिमणी कुठं घेऊन चालली काय माहिती. का रे सावडी, कुठं काय तुझं एरोप्लेन कशा उडवायच्या? बापरे. तर यांना होतंय ना, ही आमची मावड्या काढून घ्यायचा, एरोप्लेन बनवायचं. आणि हा सावड्या बघा काय करतोय तू, काय करतोय ते मुडेल ना. नाही मुन्ना काय करतो तू असं. हे बघा, हा बघा, हा बघा, म्हणजे याला दुसऱ्याकडे जागाच नाही खेळायला. हा बघा, हा बघा, हा बघा काय असं. सावडी वेडी झाली, सावडी वेडी झाले. काय झालं, कोणी काय केलं तुला सांग मला. ए खाऊ नाही दिला, चालतं इकडे ये. मग आजी 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 खाऊ घालणार तुला. लगेच गोष्ट आहे आमच्या पिलूला. हनुमान ज्ञान गुण सागरनी काय राहतं म्हणे, म्हणजे ते बोलून काय होतं म्हणे. खाऊन म्हणून ते लड्डू तुझ्यासाठी बनवले ताकद यायला. कशी येते ताकद. तर आपण आता रेडी आहोत गोदापाकडे जाण्यासाठी. 4:30 वाजेला निघणार होतो, परंतु एका व्हिडिओच्या कामामुळे लेट झालो. आता ओला किंवा उबरवरून एखादी कॅब बुक करतो आणि मग निघतो. तर आपली भाजी कंपनी रेडी आहे. आणि तुम्हाला जसं की सांगितलं होतं, तर हे का आलेले होते, तर हे लाडू घेण्यासाठी ते आलेले होते. हे लाडू कोणाचे आहेत रे? यांचे कोणाचे? कोण आहेत ते? मम्मा. कोणाची मम्मा रे? आणि तुझे लड्डू कोणते आहेत मग? हे कोणते? येल्लो वाले. तर हे लाडू घेण्यासाठी आलेले होते 2 दिवसासाठी. आता शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी असते. आता रविवार गेला, सकाळीची शाळा त्यांची बुडेल शक्यतो, ते सकाळी जाणार आहेत. तर आम्ही आता निघतो गोदापाकडे. आणि सकाळीच मी म्हणजे दुपारीच अपडेट दिलेली होती की मी तिकडे येणार आहे 6 वाजेला. 21 तारीख आहे आज. आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती आपण व्हिडिओ टाकलेला होता. तर जो कोणी येणार असेल तर चला मग भेटू गोदापाकला. तर आपली कॅब बुक झालेली आहे, परंतु ती 6:02 येणार आहे. तेवढ्यात आम्ही तयारी वगैरे करतो, काही राहिलं असेल आणि मग निघतो. ही मंडळी तर डायरेक्ट रेडी आहे जाण्यासाठी. काय का
चला पटकन तयारी करा, आपण कुलूप लावू आणि निघू. तर मंडळी आम्ही आता निघतोय बाहेर रस्त्यावरती, मेन रस्त्यावरती. आपली चिल्लर पार्टी पण रेडी आहे आणि बहुतेक आपली जी कॅब आहे तर ती फक्त 220 मीटर अंतरावर आहे, म्हणजेच ती रस्त्यावर आता आलेली असेल. तर बहुतेक हीच आहे आपली गाडी असं मला वाटतं, गाडी नंबर. हां, तर मंडळी ही आपली गाडी आलेली आहे, कॅब आलेली आहे. चला बसा. आणि सर्वात महत्त्वाचं, मी पहिल्यांदाच म्हणजे नाशिकला नाही, आयुष्यात पहिल्यांदा कॅब बुक केलेली आहे. आधी पण बुक केली, पण ती मित्रांसाठी, स्वतःसाठी पहिल्यांदा बुक केलेली. दादा बसून इकडे चला, कारण कसं आहे मंडळी विचारून घ्यावं लागतं, फर्स्ट टाइम आहे आपला कॅबचा. ओ सॉरी, 6455. तर इकडे OTP द्यावा लागतो, त्यानंतर व्हेरिफिकेशन होतं की आपणच आहोत आणि मग आपली राईड सुरू होते. तर व्हिडिओत जसं सांगितलं होतं की 6 वाजेला गोदा पार्कला येऊ, तर मला निघायला जिथे आता 6 वाजता आहे. ड्रॉप ऑफ टाइम म्हणजे आपल्याला 26 मिनिटं लागतील, म्हणजे 20 मिनिटं लागतील बहुतेक पोहोचायला. कुठं चाललो रे आपण? कुठं? तर मंडळी आपण आता पोहोचलो आहेत गोदा पार्क जवळ आणि जवळपास आपल्याला 20-25 मिनिटं लागले, कारण नाशिकमध्ये तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक आणि इथे भरपूर सारी अशी गर्दी दिसते. आता आम्ही उतरतो आणि मग दाखवतो. व्यवस्थित व्यवस्थित अडे भरपूर गर्दी आहे. हो हळूहळू रे बाबा. मी आता पोहोचलोय गोदा पार्कला आणि जसं सांगितलं आता गोदा पार्क आताच चालू झालेला आहे आणि एवढी अफाट गर्दी आहे, तर पूर्ण लाईन आहे मागे तिकीटसाठी आणि इकडे सुद्धा गेट वरती पूर्ण लाईन आहे. आणि या ठिकाणी आता आपण तिकीट काउंटर वरती पोहोचलेलो आहोत. तर इथून आता आपल्याला तिकीट घ्यायचंय. तिकीट वगैरे किती आहे काय ते पण आपल्याला काही आयडिया नाहीये. तर आपण 5 जण होतो मित्रांनो. तर मंडळी आपलं एकूण 150 रुपये लागले आपल्याला 5 जणांना. आपले चिल्लर पार्टी यांचं सुद्धा तिकीट घेतलं, कारण 3 वर्षाच्या मुलगी राहिली त्याच्या पुढे तिकीट लागतंय. तर आता गोदा पार्क मध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि खूप भयान गर्दी आहे, भयान. तर इथे आता फाउंटन शो चालू आहे आणि झाडांवरती मस्त काहीतरी नाव दिसत आहे, पण ते काय आता वाचता येणार नाही. तर इथे जे काही आपण स्पॉट पाहू ना, तर ते सुद्धा व्यवस्थित दिसणार नाही. हा बोल ना बाबा. अरे भाऊ, ते पाहू शकता तुम्ही फाउंटेन, इकडे लेझर. साईला जर खाली सोडलं ना तर साई नुसता मस्ती, साई तर नुसता पडतोय. आमच्या साईची अवस्था तुम्ही पाहू शकता. ए इकडे नाही रे, इकडे झुला झुला झुला, इकडे इकडे. तर या एवढ्या गर्दीमध्ये आणि लहान मुलांना घेऊन येणं आणि अचानक जर का तुमच्याकडून हात सुटला म्हणजे समजून घ्या तो सापडणारच नाही. तर इथे पण लहान मुलांना जर कुदवायचं असेल तर तिकीट काढावं लागतं आणि तिकीटची सोय इथे दिलेली नाहीये. म्हणजे आम्ही आता फर्स्ट टाइम इथे आलोय आणि इथे येऊन माहिती पडलं की तिकीटची सोय तिकडे. आता कुठं भेटतं तिकीट ते आपल्याला पण काही आयडिया नाहीये. तर आता आपण तिकीट कुठं भेटतं ते शोधूया. ते मध्ये तुम्हाला कुठेही फिरायचं असेल ज्या ठिकाणी तिकीट लागतंय तर इकडे हा झुला आहे.
तर या ठिकाणाहून तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं. लहान मुलांचं जे तिकीट आहे इथे बाहेरचं वेगळं आणि इथे मध्ये 50 रुपये एका जणाचं तिकीट आहे आणि बाकी गोष्टींचं इथे 100 रुपये तिकीट आहे. तर या ठिकाणी याचं पण 100 आहे आणि त्याचं पण 100 आहे. तर आपली भाजी कंपनी एक्साइटेड असेल. हळूहळू रे हळूहळू या दोघांचं. आणि किती वेळ हो का रे भाई किती वेळ 10 मिनिटं. मस्ती का तर आपली पब्लिक आता बाहेर आलेली आहे. काय झालं कुठं चला इकडे या. तर तिथे मस्ती केली ना आता ते बघ त्या तिथे चढताय बघ त्या तिथे जाऊ आता. इथे ना पाय दुखतील आणि मम्माला सांगशील तू रात्री पाय दुखताय. चल माझ्याकडे. तर या ठिकाणी लहान मुलांना माती वाळू वाळू खेळण्यासाठी पण सोय केलेली आहे. कुठं इथं गोदा पार्क आहे खूप मस्त. या ठिकाणी पाहू शकता खूपच गर्दी आहे. परत सांगतोय पण या ठिकाणी फिरण्यासारख्या गोष्टी कमी, लहान मुलांना खेळण्यासारख्या गोष्टी कमी आहेत आणि लोकांची गर्दी जास्त आहे. तर आमच्या साईचं इकडे वेगळंच चाललंय. आता कुठं जायचं हात नाही सोडायचे. साई मजा येते का रे? मजा येते. मावड्या आपण आधी तिकडनं फिरून येऊ. आपण हनुमानच्या मंदिरमध्ये खेळतो ना, हे हनुमानच्या मंदिरमध्ये खेळतो ना, मग फिरायला आलोय आपण. चला फिरून येऊ. तर आमची आता लढाई चालू आहे. कोणाला पकडणार मामू. आधी सांगतो साई सांगतो मला पकड आणि आमचा मावड्या सांगतो मला पकड. बस भो फिरून आलो आपण. हो झालं आपलं काम. थोडी कुठं चालायचं ते बघ ते पाण्याजवळ जेव्हा आता पाण्याजवळ ते बघ रंगीत रंगीत. तर या गोदा पार्क मध्ये ना आई वडिलांची अवस्था पूर्ण भयानक झाली आहे. कारण गर्दी एवढी आहे तर तिथे मुलांना खेळता येत नाहीये आणि ते नुसतं हट्ट करताय की आम्हाला बसायचंय, आम्हाला खेळायचंय, आम्हाला खेळायचंय. कुठं चालला तू? आमच्या साई तर डायरेक्ट पडतोय पुढे. तर आम्हाला एक व्यक्ती भेटलेला आहे या ठिकाणी. मम्मी ओ मम्मी ओ मावशी तू ना भाऊ ओ मम्मी ताई.
तर गोदाबाग मध्ये आपल्याला भेटलेला आहे आपला किरण दादा, ज्याला तुम्ही आपल्या मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलंच असेल. तर योगायोग झालेला आहे किरण दादाचा मुलगा. इकडे इकडे ए, याला घेऊन चालायचं का आपल्या घरी? तरी ते आम्हाला फोटो पण काढायचा नाही, आता फिरायचे. फोटो काढून घेऊ ना आधी. हो हो बसा बसा. कुठं जायचंय सावडी? वॉटर पार्क. ए खेळायचे नाहीये तिथे. तर गोदा पार्क मध्ये अजून एक पाहण्यासारखं आहे, ते म्हणजे एक ऐतिहासिक स्टॅच्यू आणि हिस्ट्रीचे काही नमुने इथे दिलेले आहेत. तर त्यांना काय म्हटलं जातं मला प्रॉपरली त्याला शब्द सापडत नाहीये, पण तुम्ही पाहिल्यानंतर सांगू शकता. कुठं चाहता आहे ते बघ ना, बघून घे. नाही ते बघ ना. चलो चलो. काय आहे पण आले लिखेल बिके. तर मंडळी इथे काय आहे आय डोंट नो. आम्ही फक्त चालतोय कारण गर्दी एवढी आहे, तर उभं राहायचं, फोटो काढायचं, थांबायचं समजत नाहीये. तर या ठिकाणी पण खूप सारी गर्दी दिसते आपल्याला, पण नेमकं आहे काय इथे? सारखा सारखा हे खाली उतरू तेव्हा समजेल ना भाऊ. तर या ठिकाणी आपल्या सावड्या मावडीला डान्स करायचा आहे, परंतु प्रॉब्लेम असा आहे नंबरच एवढे आहेत. गर्दी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तर नंबरच लागणार नाही या ठिकाणी. तर गोदा पार्क मध्ये एक आवडलं मला अजून स्केच आर्टिस्ट आहेत इथे. 250 रुपीज लागतात तुम्हाला जर का तुमची स्केच ड्रॉ करून घ्यायची असेल तर भरपूर आम्ही फिरलोय आता, आणि आपला साई त्याच्या डोळ्यात आता झोप येते. आणि जर काही ते फिरायचं म्हटलं तर पूर्ण रात्र सुद्धा निघून जाईल, परंतु मग त्याला जेवण वगैरे करून झोपवायचं आहे. तर आम्ही आता काही थांबत नाही, डायरेक्ट एक्झिट करतोय.
काय घ्यायचं तुला? काय बलून? कोणाला घ्यायचे बलून? कशाला घ्यायचे? तर या ठिकाणी आपल्या मावड्याला आता बेड आवडली आहे. तर आपण आता बेड घेतो ते दुकानमधून आहे. उतरव उतरव. तर आता आपण परत ऑटो रिक्षा बुक केली आहे रिटर्न जाण्यासाठी आणि आम्ही निघतोय. तर चिल्लर पार्टीला घेऊन जर तुम्ही फिरायला आले तर कंडिशन तुमची पूर्ण बेकार होणार आहे. झोप पण लागते, यांना खेळायचं पण आहे, यांना फिरायचं पण आहे. आणि इकडे ट्रॅफिक वगैरे पण खूप जास्त आहे. तर 2 दिवसाआधी आपल्याला ओलावाल्यांनी धोका दिला आणि आज उबरवाला जवळ आला, त्याला कॉल केला तरी त्याने कॉल रिसिव्ह केला नाही आणि आपली राईड कॅन्सल केली. यांना घेऊन चाललोय आता. चावडीला काय झालं? 20-25 मिनिटानंतर आम्ही आता पोहोचलोय आपल्या रूम जवळ. आम्ही गेलो होतो फिरायला, पण आमची कंडिशन तुम्ही पाहू शकता. आता आमची मावड्या हालत खराब. असं ती सांगत होती म्हणे आतरून टाकलेलं आहे का म्हणे गादी वगैरे, म्हणजे घरी जाऊन डायरेक्ट झोपायचं. याला तर डायरेक्ट हातात मोबाईल, कार्टून लावून दिले म्हणजे विशेष खोल आहे त्याच्या. काय रे ताला आहे ना? चाबी कुठं आहे? चाबी कुठं आहे? काय बघतोय तू? तर आम्ही पोचलोय आता घरी आणि यांची कंडिशन पाहून घ्या. काय झालं रे? काय झालं? झोप लागते ना तुला? तर खेळायचं होतं तिथे. सर डोळ्यात झोप. आधी सांगत होता अजून खेळायचंय, अजून खेळायचंय, तिकडे जायचंय, इकडे जायचंय. घरी पोचल्यावर आता झोपायचंय. छावडी मावडी काय जागो. तर आता आम्ही जेवण वगैरे करणार आहेत, त्यानंतर मस्त झोपू. मला सुद्धा थकवा वाटतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि असेच डेली ब्लॉग आपले येत जाणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. बाय.